अध्याय 33 पातालेश्वर महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. पश्चिमे नीलगंगाया नर्मदोत्तरे कुलतः नर्मदे नर्मो नर्मदोत्तरकुलतः व्यतिपातेश्वरं नामलिंगम परमसिद्धितम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, नीलगंगेच्या पश्चिमेला व श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परमसिद्धिदाता व्यतिपातेश्वर नावाचे लिंग आहे. जगतपती सोमनाथ तर साक्षात सोममूर्तीच समजावे. जगतपती सोमनाथ तर साक्षात सोममूर्तीच समजावे. तिथे सावित्री व सप्तर्षींनी तप केले होते. श्री नर्मदा तटावर सावित्री कुंड नावाचे विख्यात तीर्थ आहे. त्या तीर्थात केवळ स्नान केल्यास कन्यादानाच्या पुण्याची फलप्राप्ती होते. हे भरत वंशोत्पन्न राजा, तिलोदक प्रदानाने व अन्नदानाने पितरांची तृप्ती होऊन ते सावित्री लोकात निवास करतात. कुमुदा नावाची विश्रुत दशकन्या होती. तिचा विवाह चंद्राशी करून दक्षमुनी आनंदित झाले. त्या कन्येला चंद्रापासून अद्भुत पुत्र झाला. चंद्राचा पुत्र हिमांशू प्राप्त झाल्यावर यज्ञफलार्थी देव त्या पुत्रास अमृतरूप जाणून आनंदित झाले. ती पुत्र प्राप्ती म्हणजे चंद्राची उत्तम 16वी कला स्मरण केली जाते. ती पितरांना तारण्यासाठी चंद्रात असते. ती पितरांना तारण्यासाठी चंद्रात असते. वनस्पती, गायीचे दूध व तुपात चंद्र गेल्यावर देवतांच्या महान यागात अमावस्येला सोम प्राप्त होताच सर्व असुरांनी सोमपान केले. चंद्राला प्राशन केल्याचे ऐकताच सर्व देव हिमांशूला पिण्यास उद्युक्त झालेत. असुरांच्या भयाने चंद्राने विंध्याचलाचा आश्रय घेतला. हे भरत वंशोत्पन्न राजा, असुरांनी भयग्रस्त चंद्र गिरिदुर्गात स्थित झाल्याचे ऐकून राहूमुळे सूर्यग्रस्त झाल्यावर काय महाकाय दानव चंद्राकडे गेलेत. जणू राहूचा मोठा भाऊ व सिंहिणीचा पुत्र असलेल्या पापी दानवांनी चिरंजीव होण्याच्या लालसेने चंद्राला अमृतासाठी ओढत असताना पृथ्वीवर पाडले. तेव्हा देव आक्रंदन करू लागले. पृथ्वीवर पडणाऱ्या चंद्राचा पुत्र हिमांशूने विनवली, दानवांना भयग्रस्त करणारे ईशानदेव, आमचे रक्षण करा. तेवढ्यात हे युधिष्ठिर हिमांशूच्या रक्षणार्थ ज्वलंत कालाग्नी समप्रभा असलेले लिंग पाताळातून वर आले. त्या देवाधिदेव श्री महादेवाने महाभयंकर बाण व हुंकाराने त्या असुरांना भस्मसात केले. हिमांशूला श्री महादेव बदले, हे पुत्र, असुरांमुळे निर्माण झालेले भय त्यजून तू शिवभक्तीत रत होऊन निर्भयपणे उभा रहा. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्यानंतर देवांसहित चंद्राने श्री ब्रह्मदेवाच्या निवासस्थानी जाऊन सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ते सर्व ब्रह्मदेवादी गण चंद्राला पुढे करत श्री नर्मदा तटावर जिथे ओंकारनाथ राहतात तिथे गेले व सृष्टी संहार करता त्र्यंबकाला पाहून लोकपितामह श्री ब्रह्मदेवाला वदले, हा चंद्राचा अमृतरूप पुत्र श्रीमान हिमांशू आहे. हे नाथ, देवदानवांची शंका वाटत असल्यामुळे आपण याचे रक्षण करण्यास समर्थ आहात. 27 नक्षत्रांची गती चंद्र आहे व सर्व लोकांची गती आपण असल्यामुळे तुम्ही रक्षण करण्यास योग्य आहात. श्री ब्रह्मदेवाचे हे वचन ऐकून श्री शिवशंकर यथोचित वदले. देवाधिदेव जगतपती सोमनाथ पातालेश्वराचे पूजन करून सर्व स्वर्गात निघून गेले. तेव्हापासून ते स्थान त्रैलोक्यात प्रसिद्ध झाले. सावित्री कुंडाच्या जलात स्नान करून त्या श्री महादेवाचे पूजन करणाऱ्यास पुनर्जन्म नाही, हे सत्य श्री महादेवाने सांगितले आहे. हे राजा, जे फल प्रभास व शशीभूषणाला प्राप्त होते तेच फल निसंशय त्या तीर्थक्षेत्री प्राप्त होते. तिथे भिक्षेचा आश्रय घेऊन जीवन व्यतीत करणाऱ्यास पुनर्जन्म नसतो, हे सत्य आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, नरकात अधःपतन झालेल्यांचा तिलोदक व पिंडदानाने निसंशय उद्धार होतो. हे आख्यान श्रवण व कथन करणारा सोमलोकात पूजित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील पातालेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 33वा अध्याय पूर्ण झाला. तर हा चंद्राचे पुत्र हिमांशू यांच्या संदर्भातील अध्याय आहे. तर फारच असं सर्व काही क्लिष्ट दिलेलं आहे ह्या अध्यायामध्ये एक एक.
छोटासाच आहे, परंतु सर्व नक्षत्र, चंद्र आणि असं सगळं आणि चंद्राला पुत्र असू शकतो किंवा हे सगळं आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. परंतु हे इथे वर्णन केलेलं आहे सर्व. तर ह्या सूक्ष्म देवता आहेत, त्याचं स्थूल स्वरूप चंद्र किंवा ह्या रूपाने आपल्याला दिसतंय. नर्मदा मैया पण सूक्ष्म रूपातील जी शक्ती आहे ती स्थूल रूपामध्ये वाहणारी आहे, असंही दिलेलं आहे. तर ह्या सर्व सूक्ष्म देवता प्रत्येक जे दिसणारं रूप आहे, सृष्टीतील रूप, त्याच्या पाठीमागे या देवता आहेत, असतात, हे या अध्यायांच्या माध्यमातून आपणाला लक्षात येते. अगदी दिशांच्या पण देवता दिलेल्या आहेत. दिशांच्या पण देवता आहेत आणि त्याचं दर्शन हे सिद्धांना होतं आणि ते दिसतात त्यांना. हे सर्व वर्णन पण इथं आलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 34वा. इंद्रद्युम्न यज्ञ नीलगंगावतार वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. कथयामि तवाख्यानम् इंद्रद्युम्नस्य भारत अयोध्याधिपतिः श्रीमान सूर्यवंशे महीपतिः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे भरत वंशोत्पन्न राजा, अयोध्याचे स्वामी, सूर्यवंशातील महीपती श्रीमान इंद्रद्युम्नाचे आख्यान तुम्हाला कथन करतो. नृपश्रेष्ठ, सत्य प्रतिज्ञा करणारे, दृढ व्रतधारी चक्रवर्ती राजा पर्वत, वन व अरण्यासहित संपूर्ण पृथ्वीवर अधिपत्य गाजवत होते. त्यांनी हजारो यज्ञ होमांनी संपूर्ण पृथ्वी दग्ध केली. यज्ञ, उत्सव, विवाह तसेच इतरही शुभकारक वेदांनी तेथील चातुर्वर्ण्य स्वधर्मात स्थिर होते. इच्छित समयी दूध देणारी गाय व सस्यशालिनी धरती होती. जणू इंद्रदेवाने बृहस्पतीला विचारावे तसेच चंद्र व सूर्य वंशाला तारणाऱ्या ब्रह्मज्ञ वशिष्ठ राजर्षींना अयोध्येच्या राजाने विचारले, अश्वमेध महायज्ञ मी कोणत्या तीर्थक्षेत्री करावा? ते आपण प्रसन्नतेने जसे पाहिले व श्रवण केले त्यानुसार सांगावे. काय सांगतात इथे की इंद्रदेवाने बृहस्पतीला विचारावे तसेच चंद्र व सूर्यवंशाला तारणाऱ्या ब्रह्मज्ञ वशिष्ठ राजर्षींना अयोध्येच्या राजाने विचारले, अश्वमेध महायज्ञ मी कोणत्या तीर्थक्षेत्री करावा? ते आपण प्रसन्नतेने जसे पाहिले व श्रवण केले त्यानुसार सांगावे. वशिष्ठ मुनी वदले, हे नृप, वेदज्ञ ब्रह्मर्षी जसे तुम्हास सांगितले त्याप्रमाणे ऋत्विज ब्राह्मणांसहित तुम्ही यज्ञ करावा. हे राजा, तेव्हा मरीची, कश्यप, अंगिरा, गौतम, दुर्वासा, चवन, धूम्र, कण्व हे व अन्य उत्तम मुनींद्र जे तिथे उपस्थित होते त्यांना इंद्रद्युम्न महापतीने विचारले, कोणत्या तीर्थक्षेत्री यज्ञ केल्यास इच्छित फलप्राप्ती होते? हे मुनिश्रेष्ठ, आपण सर्व यथार्थपणे सांगावे. ऋषींनी सांगितले, या कार्यास उत्तम काशी, प्रयाग, नैमिषारण्य, पुष्कर तीर्थ, कुब्जाम्रक, गंगाद्वार, देवांनी वंदित मायापुरी, हिमालय, विल्वक, नीलपर्वत, कुशावर्त, रुद्रमहालय, ईशान, सर्व तीर्थमय शुभ केदार, मौर्व तीर्थ, बद्रिकाश्रम, कालंजर, नीलकंठ, देवदारुवण, हेमकूट, विरूपाक्ष, चंडीश्वर, भूतेश्वर, भस्मगात्र, प्रभास, शशिभूषण अशी वेगवेगळी तीर्थक्षेत्रे सांगितली जातात. हे अनघ, याशिवाय अन्य तीर्थेही आहेत. तुम्हाला सांगितलेली तीर्थे अनेक महर्षींची मते आहेत. तेव्हा दुर्वासा ऋषी हसत राजाला म्हणाले, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व ज्ञानाने, क्षत्रियांचे बलाने, वैश्यांचे अन्नधान्याने व क्षुद्रांचे जन्माने होते. यामुळे सप्तकल्पापर्यंत राहणारे भूतभविष्याचे तत्वज्ञ, त्रिकालज्ञ, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महादेवाचे प्रमाण जाणणारे तपोधन श्री मार्कंडेय असताना धर्माबद्दल वाच्यता करणे व धर्माबद्दल निश्चयाने सांगण्याचे कुणाचे सामर्थ्य आहे? यास्तव हे महाराज, श्री नर्मदा तटावर स्थित धर्मारण्यास तुम्ही जावे. तिथे मार्कंडेय मुनी जे स्थान सांगतील त्या स्थानी यज्ञ करावा.
तेव्हा इंद्रद्युम्न राजा म्हणाले, हे अनघ, आपण जसे सुचवले त्याप्रमाणेच मी करीन. हे सांगून मुनींसहित श्री मार्कंडेय आश्रमात जाण्यासहित सर्वच हे सांगून मुनींसहित श्री मार्कंडेय आश्रमात जाण्यासाठी सुवर्ष प्रतिहार व बृहस्पती समान देवगर्भ नावाच्या मंत्राला सुद्धा सांगितले. आमच्या आज्ञेनुसार यज्ञ सामग्री घेऊन आपण त्वरित यावे. आम्ही अग्निहोत्री ब्राह्मणांसहित त्वरित श्री नर्मदा तटावर जाऊ. या 800 राण्यांच्या महाणांची तयारी केली जावी. चंद्रद्वीप, सेतू, ताम्रपात्र, शिलाष्टक, भोगद्वीप, सौम्य, गांधर्व, वारुण व कुमारिका या नवखंडांचे राजा, तसेच जंबू, शाक, कुश, क्रौंच, शाल्मली, प्लक्ष व पुष्कर या सप्तद्वीपांचे निवासी हजारो राजांना वारंवार आमंत्रण पाठवावे. क्षारयुक्त जलाचा, तुपाचा, दह्याचा, दुधाचा, मदिरेचा, उसाचा व शुद्ध जलाचा असे खंदकाच्या आकाराचे सप्तसागर पृथ्वीचे माप घेण्यासाठी रचले आहेत. आमच्या आदेशाप्रमाणे अनुकूल वर्तन करणाऱ्या राजांसाठी जाहीर घोषणा करावी. वासरांसहित दुभत्या 3 लाख गायी, श्यामवर्ण 1.25 लाख घोडे, घंटा व आभूषणांनी शोभित 10,000 हत्ती, इच्छेनुसार चालणारी 4,000 याने, 1 लाख इच्छेनुसार चालणारी, आता ऑटोमॅटिक जे आहे तसं इथे इच्छेनुसार चालणारी, आपण इच्छा करावी तर ते चालेल, इच्छेनुसार चालणारी 4,000 याने, 1 लाख उंट, माणिकादी रत्ने, ब्राह्मणांसाठी शुद्ध वस्त्रे, विविध भक्ष्य, भोज्य व पेय याशिवाय 1 लाख सेवक, तीळ व कुश आदी पदार्थ आणावे. अशी राजाने देवगर्भ मंत्र्याला आज्ञा दिली. तिथे उपस्थित राहणाऱ्या ब्राह्मणांसहित दिव्ययानावर बसून अति आनंदी राजा नगरवासी व सामग्रीसहित धर्मारण्यात मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात आले. ओंकारनाथ, श्री नर्मदा व वैदुर्य पर्वत पाहून आज आम्ही 7 जन्माच्या पापातून मुक्त झालो, असे सांगून राजाने श्री मार्कंडेय ऋषींना साष्टांग नमस्कार केला व ते विराजमान झाले. नृपश्रेष्ठ इंद्रद्युम्न राजाने श्री मार्कंडेय ऋषींचे यथार्थ पूजन केले. त्या राजाला पाहून श्री मार्कंडेय ऋषींनी विचारले, हे नृपश्रेष्ठ, तुम्ही सुखात आहात ना? हे सुव्रत, चिरकाळानंतर तुमची भेट झाली. या मुनिश्रेष्ठ ब्राह्मणांसहित तुमचे इथे येण्याचे काय प्रयोजन आहे? इंद्रद्युम्न राजाने सांगितले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, हे यज्ञ करण्यास इथे आले आहेत. ते कोणत्या तीर्थक्षेत्री करावे? तसेच श्री शिवशंकराने स्वामी कार्तिकेयास सांगितलेले पुराण जे आपण कथन केले ते ऐकण्याची मी इच्छा करतो. शिवाय यज्ञ करण्यासाठी उत्तम फलदायी क्षेत्र मी जाणू इच्छितो. मुनीत श्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, समुद्रापर्यंत पृथ्वीवर जितकी तीर्थे आहेत ती सर्व श्री नर्मदात स्नान करण्यास येतात. उत्तर तटावर जितके लिंग आहेत व दक्षिण तटावर जितकी तीर्थे आहेत ती सर्व कोटी तीर्थात लीन होतात. म्हणूनच ते तीर्थ कोटी तीर्थ संबोधले जाते. हा वृत्तांत प्राचीन काळी श्री महादेवाने पार्वती देवी, स्वामी कार्तिकेय तसेच श्री ब्रह्मा, श्री विष्णू व इंद्रदेवासही सांगितला होता. हे राजा, मीही श्री शिवशंभूप्रमाणेच कथन केला. ओंकारनाथाजवळ कोटी तीर्थक्षेत्र आहे. इथे केलेले दान, होम, यज्ञ व कठोर तपाच्या फलाचा अंत नाही, असे श्री महादेवाचे वचन आहे. राहू व चंद्राच्या संयोगात कुरुक्षेत्राची प्रशंसा करतात. श्री नर्मदा सर्व कार्यात नित्य पुण्यदायी आहे. विद्वान पंडित या तीर्थात 1000 तीर्थापेक्षा 13 पट फल प्राप्त विद्वान पंडित या तीर्थात इतर तीर्थांपेक्षा 13 पट प्राप्त होते असे म्हणतात. पण कोटी तीर्थाला करोडपट फलप्राप्ती होते असे सांगितले जाते. हे राजा, चंद्र सूर्य ग्रहणात इथे विशेष महत्त्व आहे. यामुळे जर तुम्ही स्वर्गाची इच्छा करत असाल तर कोटी तीर्थात यज्ञ करा. परमधार्मिक राजाने हे वचन ऐकून महातेजस्वी मुनींच्या चरणी नतमस्तक होऊन सांगितले, आपण हे स्थान सुचवून माझ्यावर कृपास केली. तत्क्षणी यज्ञ, यूप आदी सामग्री नाना देशांचे क्षत्रिय गायी, घोडे व हत्ती देवगर्भ प्रतिहाराने अर्पण केले. 30 योजनपर्यंत यज्ञयूप व मंडप बनवून प्रमाणबद्ध अनेक प्रकारचे कुंड तयार केले. वेदध्वनींचा घोष आकाशात व पृथ्वीवर घुमत होता.
करोड सूर्यासमान प्रभा असलेला अग्नी दुराविना होता. राजाने श्री ब्रह्मा, श्री विष्णू व श्री रुद्रास आवाहन केले व त्यानंतर 11 रुद्र, 12 आदित्य, विश्वे देव तसेच साध्य, मरुत, वसु, लोकपाल, 8 समुद्र तसेच नद्या, वनस्पती, पर्वत, अनेक प्रकारची तीर्थे, दिक्पाल, भूतपाल, सिद्ध, गंधर्व, किन्नर, भुक्ती मुक्तीदायी सोमप्राशन करणारे पितर, राक्षस, गुह्यक, भूत, सर्प शिवाय वायुमंडल व आकाशमंडलात राहणारे सर्व देव आले. राजाच्या त्या यज्ञोत्सवात तूप व दूध वाहणाऱ्या तसेच दही व खिरीचा चिखल असलेल्या नद्या वाहू लागल्या. राजाच्या त्या यज्ञ महोत्सवात या प्रकारचे आश्चर्य होते. नाना प्रकारचे भक्ष्य, भोज्य व इच्छेनुरूप यानाने देव, मुनी व 4 प्रकारचे भूतग्राम प्राप्त झाले. दक्षिणावाल्या ब्राह्मणांनी या प्रकारे यज्ञ करवला. त्यावेळी देव व दैत्यांनी दिव्य स्तोत्रांनी राजा इंद्रद्युम्नची स्तुती केली. राजाने देवतांचे वेगवेगळे भाग कल्पित केले. श्री ब्रह्मदेवाने जसा रुद्राचा भाग रचला तसाच दिला. राजा युधिष्ठिरने विचारले, हे महामुनी, रुद्र, आदित्य, वसु व विश्वेदेवादी देवतांचे प्रमाण, नाम, गोत्र सांगावे. तेव्हा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, अत्री, अंगिरस, सर्पी, मरुत, बृहस्पती, ध्रुव, धूम्र, केतू, धर, धाता तसेच हर हे सर्व काम फलदाता 11 रुद्र सांगितले आहेत. अर्यमा, वरुण, इंद्र, पूषा, गभस्ती, मित्र, जघन्य, जलकृत, विवस्वान, पर्जन्य, धाता व आदित्य हे 12 कश्यपाच्या आश्रमात उत्पन्न झालेले तेजोनिधी असून त्यांचा उदय होतो. हे सर्व एक महिन्यात दिवसरात्र ईश्वर इच्छा करून सर्वत्र आकाशात भ्रमण करतात. हे महाराज, ध्रुव, धर, सोम, सावित्र, अनिल, अनल, प्रत्युष व प्रभास हे 8 वसू सांगितले आहेत. तसेच क्रतू, दक्ष, श्रव, सत्य, काल, काम, ध्वनी, पुरुरवा, आर्द्र व रोचमान हे विश्वाचे पुत्र विश्वेदेव 10 आहेत. मुहूर्ताचे पुत्र साध्यदेव म्हणून प्रसिद्ध आहेत. मुहूर्ताचे पुत्र, आपण मुहूर्त पाहतो प्रत्येक, मुहूर्ताचे पुत्र साध्यदेव म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच 49 मरुत नावाचे देव आहेत. तसेच 49 मरुत नावाचे देव आहेत. हे युधिष्ठिर, या सर्वांची नावे तुम्हाला सांगितली. हे अनग, तुम्ही मला जे विचारले ते सर्व मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर राजाने पुन्हा ओंकारनाथास जाणून त्याचे पूजन केले. माणिकादी रत्नांनी लिंगभूषित करून अनेक प्रकारचे गंध, धूप, कापूर, अगर, चंदन, ध्वजा, छत्र, व्यजन व दिव्य चामरांनी शास्त्रानुसार पूजन करून स्तोत्र वाचले. काम व मोक्षदायी बिंदुयुक्त ओंकाराचे योगी नित्य ध्यान करतात. अशा ओंकाराला वारंवार नमस्कार असो. काम व मोक्षदायी बिंदुयुक्त ओंकाराचे योगी नित्य ध्यान करतात. अशा ओंकाराला वारंवार नमस्कार असो. हे श्री ब्रह्मा, श्री विष्णू व इंद्रदेवाला वरदायी सर्व देवस्वरूप आपणास नमस्कार असो. कद्रूचे खंडन करणारे वरुण रूप सहस्त्राक्षी ओंकाराला नमस्कार असो. हे रुद्र, पापनाशक व अघोर तनु शिवास नमस्कार असो. हे सर्वानन क्षीर ग्रीवा असलेले सर्व प्राण्यांचे कल्याण रूप आपणास नमस्कार असो. हे सर्व व्यापी, सर्वता हात, पाय, नेत्र, क्षीर मुख असलेल्या आपणास नमस्कार असो. सर्वत्र कान व नेत्र असलेल्या आपणास नमस्कार असो. श्री महेश्वर, जिभेच्या चंचलतेने मी आपणास दुःख दिले त्याबद्दल क्षमा असावी. हे भरत वंशोत्पन्न राजा इंद्रद्युम्न, राजाने श्री शंकर महादेवाचे हे स्तोत्र म्हटल्यावर शिवलिंगात ज्वलंत कालाग्नी समान प्रभा असलेले दुसरे शिवलिंग दृष्टीस पडले. ते शिवलिंग या राजास बदले, तुझे कल्याण व्हावे, तुझ्या मनकामनेनुसार वर माग. इंद्रद्युम्न राजाने सांगितले, हे देव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर देवद्रोणीत उमादेवीसह पूजित आपण या यज्ञपर्वतात सर्वदा वास करावा. हे देवादिदेव, या तीर्थात जो देहत्याग करेल त्यास शिवलोक प्राप्त व्हावा. सहस्त्र यज्ञ करणारा धर्मज्ञ, दानव यज्ञाचा अधिपती तसेच अंध, खुजा, तिर्यग्योनी प्राप्त झालेला, इथे मरण पावल्यास सर्वांना समान फलप्राप्ती व्हावी. पर्वकाळा जो या पर्वताला एका सूत्राने वेढा देईल त्याने जणू
पर्वत जल व वनांसहित सर्व पृथ्वीला वेढा दिल्याचे पुण्य फल त्यास लाभून तो शिवलोकात जावा. ओंकारनाथ वदले, हे नृपश्रेष्ठ, तुमची ही सर्व इच्छा सिद्ध व्हावी. हे सांगून श्री महादेव अंतर्धान पावले. देवता, दैत्य, आदित्य व साध्य सर्वांसहित ते स्वयानावर स्वार होऊन कैलास पर्वतावर गेले. राजाने सुद्धा चतुर्विध भूतग्रामांना सांगितले, आमच्या यज्ञ प्रभावाने सर्व उपद्रव रहित व्हावे व सर्वांना तृप्ती मिळावी. हे भरतवंशोत्पन्न राजा. त्यानंतर इंद्रद्युम्न राजाने श्री ब्रह्मदेवाची स्तुती केली. तेव्हा श्री ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्या राजाला वदले, हे राजा, तू वर माग. इंद्रद्युम्न राजाने म्हटले, हे देव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर लिंगरूप मूर्ती धारण करणारे व्हावे. हे प्रभू, आपण प्रसन्न असाल तर मी हाच वर इच्छितो. तसेच त्या स्थानी देहत्याग करणाऱ्यास ब्रह्मलोक प्राप्त व्हावा. तेव्हा ब्रह्मदेवाने त्वरित हेच व्हावे असा आशीर्वाद दिला व देवतांसहित रुद्रलोकात निघून गेलेत. मग इंद्रद्युम्न राजाने श्री विष्णूची स्तुती केली. केशव, माधव, श्री विष्णू, गोविंद, मधुसूदन, पद्मनाभ, ऋषिकेश, श्रीधर, त्रिविक्रम, दामोदर, वासुदेव व श्रीहरीला माझा नमस्कार असो. शंख, चक्र, गदा, शारंग व वनमाला भूषणधारी, लोकनाथ, जगन्नाथ, श्रीनाथ, सर्वज्ञ, श्रीकांत, श्रीधर, श्रीश व श्रीनिवास आपणास माझा नमस्कार असो. हे अच्युत, अनंत, यज्ञेश, यज्ञाधीप आपणास माझा नमस्कार असो. ऋग, साम, अथर्व रूप व यज्ञ रूप आपणास माझा नमस्कार असो. नृसिंह, मत्स्य, वाराह, कूर्मरूप आपणास माझा नमस्कार असो. हे पवित्र यानावर स्वार गरुडध्वज आपणास माझा नमस्कार असो. सहस्त्रशीर, कलांसहित व कलांरहित, जाणण्यायोग्य, जीवरूपात शरीरात वास करणारे प्रभू नारायण आपणास माझा नमस्कार असो. दैत्यांचा सदा अंत करणारे देव हरी, मी सदा नतमस्तक आहे. हिरण्य, पृथ्वी व अमृताचे उत्पत्ती स्थान श्री विष्णू आपणास माझा नमस्कार असो. हे वसुदेव पुत्र श्री गर्भवत ज्ञानगर्भ आपणास माझा नमस्कार असो. प्रभू, हे चराचर जग आपणच रचले आहे. शिवाय युगानुयुगे आपणच रचणार, पाळणार व तारणार आहात. अव्यक्त रूपात विश्वाकडे दृष्टी असणारे आपण जगण्यास जाणण्यास योग्य आहात. विश्वात्मरूप वासुदेव आपणास माझा नमस्कार असो. सूर्य, वायू, अग्नी व चंद्र आपणच आहात. हे देवादिदेव प्रजापती श्री ब्रह्मदेव व इंद्रदेव आपणच आहात. हे सूरश्रेष्ठ, आपल्याच कृपाप्रसादाने माझ्या यज्ञाची सिद्धी झाली. शंख, चक्र, गदाधारी देव हे स्तोत्र ऐकून सत्यवचन वदले, हे राजा, तू वर माग, मी तुला तो निसंदेह देईन. यज्ञसिद्धीचे फल तुला प्राप्त होईल. राजाने विनंती केली. ओंकारनाथाच्या उत्तर भागात वैदुर्य पर्वताच्या शिखरावर आपण लोकपावन जनार्दन लिंगरूप व्हावे. हाच वर मी मागतो जो आपण देऊ इच्छिता. इथे विधीपूर्वक पूजन करून मनुष्य तिर्यक योनी व यमलोक प्राप्त न करता वैष्णव स्थान प्राप्त करेल. तिथे देहत्याग करणारा मनुष्य आपल्या पदाशी एकरूप होईल. पितरांना अन्नदान करून आपल्या कृपाप्रसादाने पितर वैष्णव पदाला जातील. हे मी सत्य सांगत आहे. महातेजस्वी इंद्रद्युम्न राजाचे वचन ऐकून श्री विष्णू वदले, हे नृपश्रेष्ठ, आम्ही हाच अवतार घेऊ. राजा, आमच्या कृपाप्रसादाने हे सर्व होईल. हे भरत वंशोत्पन्न राजा, हे सांगून शंख, चक्र, गदाधारी श्री विष्णू सुरासुर यांची स्तुती करत असताना स्वर्गास गेले. हे युधिष्ठिर, इंद्रद्युम्न राजाच्या महायज्ञाबद्दल मी तुम्हाला सांगितले. यामुळे हा पवित्र पर्वत त्रैलोक्यात प्रसिद्ध झाला. श्री ब्रह्मदेवाला सिद्धेश्वर व श्रीहरीला नारायणेश्वर म्हणून ओळखतात. याचे श्रवण व कीर्तन केल्यास मनुष्य विष्णू लोकात पूजित होतो. त्यानंतर सत्यव्रतात स्थित इंद्रद्युम्न राजाने तीर्थांची स्तुती केली. पितरांना तारणाऱ्या तीर्थांना वारंवार नमस्कार असो. तेव्हा तीर्थ वदले, हे महाभाग, तुझ्या मनःकामनेनुसार वर माग. तीर्थांचे हे वचन ऐकून इंद्रद्युम्न राजाने सांगितले, ओंकारनाथा, जवळील तीर्थात आपण आमच्यावर कृपा करून स्थित होणे उचित आहे. तीर्थे राजाला म्हणाली, असेच होईल. त्यानंतर ती तीर्थे श्री नर्मदाची स्तुती करू लागली. कल्पापर्यंत राहणारी श्री महादेवाची परमकला, नद्यांमध्ये श्रेष्ठ व पृथ्वीवर अत्यंत विख्यात श्री नर्मदा,
तुला नमस्कार असो. हे महानदी, तू आमच्या प्रभावाने पवित्र नाहीस, तर जशी सूर्याची, अग्नीची व चंद्राची प्रभा पुण्यमय आहे, तशीच हे महानदी तू स्वभावतः पवित्र आहेस. अशी स्तुती केल्यावर हे राजेंद्र ती तीर्थे अंतर्धान पावली. त्यानंतर उत्तम इंद्रद्युम्न राजाने अर्घ्य देऊन श्री गंगेची स्तुती केली. गंगा भगीरथी देवी, शुभवेग भोगवती जान्हवी, मोक्षदा भद्रा तारिणी व पापनाशिनी, स्वर्गातील मंदाकिनी, देवादिदेवांकडून तूच वंदित आहेस. वेदमाता गायत्री तूच आहेस, तसेच पार्वती व कात्यायनी तूच आहेस. हे देवी, तुला अधिक काय सांगावे. तुला श्री महादेवाच्या शिराने धारण केले आहे. श्री महादेवाशिवाय तुझी स्तुती करण्याचे सामर्थ्य अन्य कोणाचे आहे. श्री गंगा वदली, हे महाराज, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हे सुव्रत, तू वर माग. राजाने सांगितले, हे देवी, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस व मला वर देऊ इच्छितेस, तर तू इथेच वास करावास. मला हाच वर मिळावा. श्री गंगा वदली, असेच होईल. मी माझ्या एका भागातून वाहीन. त्यानंतर श्री गंगाने सर्वश्रेष्ठ श्री नर्मदा नदीची स्तुती केली. वंदनीय दीर्घायुषी कल्पगे देवी, तू श्रेष्ठ आहेस. तुझ्या जलाच्या प्रभावाने मी पवित्र झाले. नदी, समुद्र आदी सर्व जलाशयाच्या कल्पांती क्षय पावतात, तसेच सर्व तीर्थे नष्ट होतात. केवळ तू अक्षय आहेस. हे भाग्यशाली, तू चिरकाळ वाहत राहणारी, शिवाय सर्व देवांना पूजनीय व वंदनीय आहेस. पार्वती देवी समान श्री महादेवाच्या जटाग्रात राहून श्री महादेवाची जणू मूर्तीच होत आहेस. अशी स्तुती करून व श्री नर्मदाला नमस्कार करून दिव्य यानावर आरूढ होऊन अप्सरागण स्तुती करत असताना श्री गंगा स्वस्थानी निघून गेली. मग श्री सरस्वती श्री नर्मदा देवीस म्हणाली, धर्मानुसार पालन केलेली मी तुझी कन्या आहे. हे महाभाग्यशाली सप्तकल्पगा, धन्य आहेस. तुझ्या सेवेत मग्न अशी मी तुझ्या चरणकमलांचे दर्शन घेण्यासाठी आले आहे. हे धरेश्वरी वाहिनी महाभाग्यशालिनी देवी, तू मला ओळखत नाहीस का? 24 वर्षांनी हत्तीनीच्या वेशात कोटी तीर्थात स्नान करण्यास आले होते. हे कल्पगे देवी, चंद्र सूर्य ग्रहणात 1.25 करोड तीर्थांत स्नान करण्यास स्वतः श्री विष्णूने आज्ञा दिली. जिथे सर्व तीर्थे विद्यमान आहेत अशा कुरुक्षेत्रात द्वापराच्या चतुर्थांशात कौरव पांडवांच्या सेना युद्धात उपस्थित झाल्या. त्या स्थानी जे दान व तप केले जाते ते सर्व शतपट होते. तेव्हा तेच दान व तप हे कल्पगे तुझ्या जलात सूर्यग्रहणात केल्यास करोडपट होते. महाराज, श्री नर्मदा देवी व इंद्रद्युम्न राजाला हे सांगून श्री सरस्वती स्वस्थानी निघून गेली. हे भरत वंशोत्पन्न राजा, इंद्रद्युम्न राजाने श्री नर्मदाची स्तुती केली. तुझ्या जलप्रवाहाने पितर व देव तृप्त केले. हे देवी, तू चराचरासहित त्रैलोक्य पवित्र केलेस. सर्व प्राणीमात्रांची तूच माता आहेस. मानवाला संसार सागरातून तारणारी आहेस. हे महादेवी, मेकला, कल्पगा, श्री नर्मदा तसेच जलपूर्णा या नावांनी तू विख्यात आहेस. विंध्य पर्वताची तू शोभा आहेस. हे कल्याणी, हजारो वर्ष तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ होऊ शकतो? इंद्रद्युम्न राजाचे स्तोत्र ऐकून श्री नर्मदा देवी वदली, हे पार्थिव, इथे हजारो क्षत्रियांनी यज्ञ केला, परंतु हे महाराज, तुझ्या केलेल्या यज्ञासारखा यज्ञ यापूर्वी न कधी झाला व न कधी होईल. हे राजा, तुला मी वर देते की ज्यामुळे तुला सिद्धी प्राप्त होईल. हे युधिष्ठिर, श्री नर्मदा देवीचे ते वचन ऐकून ब्राह्मणांसहित शिवभक्ती परायण राजा हसून वदला, हे शुभ सप्तकल्पवाहिनी देवी, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस व मला वर देऊ इच्छितेस, तर दक्षिण व उत्तर दोन्ही तटांवर सप्तधारा करण्याची कृपा करावी. जर तुला माझी इच्छा मान्य असेल तर हे काम करावे. हे सुव्रते, तू प्रसन्न असशील तर हाच वर मी मागू इच्छितो. हे भरत वंशोत्पन्न राजा, इंद्रद्युम्न राजाचे स्तोत्र ऐकून श्री नर्मदा देवी वदली, हे राजा, माझ्या कृपा प्रसादाने हे सर्व निस्संदेह होईल. इथे जे दान दिले जाईल त्याचे मोजमापच करता येणार नाही. हे सत्य मी तुम्हाला सांगते. शिवाय दात्याला पुनर्जन्म प्राप्त होणार नाही. राजा, हे श्री महादेवाने सांगितले आहे. चांडाळ, पशु, किडे आदी जे कोणी नीलगंगा व श्री नर्मदा संगमात
मरण पावतील, ते सर्व स्वर्गात जातील. हे भरत वंशोत्पन्न राजा, सत्यपरायण नृपश्रेष्ठ इंद्रदुम्न राजाने यज्ञानंतर श्री नर्मदा व ओंकाराला नमस्कार करून स्वयानावर आरूढ होऊन हजारो राजांनी युक्त अप्सरा गणस्तुती करत असताना देवनिर्मित पवित्र अयोध्येत प्रवेश केला. हे राजा, हा प्राचीन इतिहास मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर चिरकाळ राज्य केल्यावर तो बलवान राजा स्वर्गास गेला. हे आख्यान श्रवण व कथन करणाऱ्यास हजार गोदानाचे फल प्राप्त होते. शिवाय यमलोक व पापयोनी पहावी लागत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील इंद्रदुम्न यज्ञ नीलगंगावतार वर्णन नावाचा 34वा अध्याय पूर्ण झाला. तर असा हा अध्याय ह्यामध्ये जी इंद्रदुम्न राजाने यज्ञ कुठं करावा ह्या संदर्भात प्रश्न विचारला असता वशिष्ठ मुनींसहित सर्वजण त्यांनी सांगितलं की इथं श्री मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात नर्मदा तटी जाण्यासाठी सुचवलं. आणि तसं ते मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात गेले. त्यावेळी तिथं मार्कंडेय ऋषींनी सांगितलं की कोटी तीर्थ या ठिकाणी यज्ञ केला असता तो त्याचं फल हे अमर्याद आहे. आणि त्यानुसार तिथं या कोटी तीर्थाच्या ठिकाणी इंद्रदुम्न राजाने यज्ञ केला. आणि तो यज्ञ केल्यानंतर राजाने सर्वांची स्तुती गायलेली आहे. इथे ब्रह्मा, विष्णू, महेश, त्यानंतर गंगा नदी, सरस्वती, नर्मदा माता, असं सर्व तीर्थांची स्तुती, असं सर्वांची स्तुती किती सुंदर रीतीने त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि सर्वच जण त्यांना त्यांची स्तुती ऐकून प्रसन्न झालेत आणि सर्वांनी त्यांना वर दिलेले आहे. आणि ह्या प्रत्येक वरामध्ये जर आपण पाहिलं तर राजाने इथं कुठलीही कामना नाही केली. केवळ प्रत्येक वरामध्ये प्रत्येक देवतेला त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे अधिष्ठित व्हा, तुम्ही इथे अधिष्ठित व्हा. राजाने त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मागितलेलं नाही आहे. आणि मागितलं तर सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांचाच उद्धार व्हावा ही गोष्ट. आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी त्या सर्व देवता उपस्थित राहाव्यात हेच मागितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मागितलेलं नाही आहे. हे इथे आपणाला प्रत्येक वरदानामध्ये लक्षात येत आहे. तर असे हे राजा आपल्या भारतात होऊन गेले. आणि त्यांनी अशा तपस्वी, योगी आणि राजा जरी क्षत्रिय जरी असले तरीसुद्धा पूर्ण ज्ञानी असे राजा होते. आणि जे कर्णसृष्टीच्या हितासाठी आणि सर्वांच्या उद्धारार्थ आवश्यक आहे त्यासाठी काहीही मागे पुढे न पाहता कर्तव्य तत्पर असे हे राजा होते. त्यामुळे ते स्वतःसहित सर्व प्रजेचा उद्धार, सर्व विश्वातील सर्वच मानवासहित सर्वच जीवांचा उद्धार करण्यासाठी तत्पर आणि तळमळणारे असे राजा होते. हे यातनं आपणाला दिसून येते. तर असा हा सुंदर यज्ञ इथे श्री मार्कंडेय मुनींच्या उपदेशावरून राजा इंद्रदुम्न यांनी केलेला आहे. आणि इथे सरस्वती देवी आणि त्यानंतर गंगादेवी यांनी सुद्धा श्री नर्मदा मातेची अत्यंत गोड स्तुती केलेली आहे. आणि त्यासुद्धा कशा नर्मदा मैयामध्ये येऊन शुद्ध होतात हे त्यांनी त्या स्तुतीमध्ये वर्णन केलेलं आहे. हे सुद्धा इथे आपल्याला पुन्हा एकदा शिकायला मिळालं. असा हा खूप सुंदर असा अध्याय आहे.